माझं प्रीत सखान तूच साजरा रे, तूच माझं प्रीत सखान तूच साजरा रे, तूच माझं प्रीत सखान तूच साजरा रे. तुझ्या बासरीने झलवावी मोहना वेळ जीवावी तुझी बासरी मोहना वेळ जीवावी तुझी गोकुळात नांदतो मीराई, प्रीत आपुली न्यारी पाहते तुझ्या सारी. गोकुळात नांदतो मीराई, होता भेट आपुली माघरे बुजबुजली. प्रीतीचा स्पर्श वेगळा पानफूल सजली, प्रीतीचा स्पर्श वेगळा पानफूल सजली, प्रीतीचा स्पर्श वेगळा पानफूल सजली. जीव हजला तुझ्यावरी प्रिये रागाला तरी माझी बासरी प्रिये रागाला तरी माझी बासरी. तुझी बासरी मोहना वेळ जीवावी तुझी बासरी माझी बासरी प्रिये माझी बासरी. माझी बासरी. नाही हा काना, आधीच खूप उशीर झाला. सया नदीकाठी पोहोचल्या देखील असतील. मला सुद्धा निघायला हवं. चल येते मी. राधे काना आता अडवू नकोस बरं. अरे उद्या मथुरेचा बाजार आहे, त्यासाठी सारी आवड करायची मला. मथुरेचा बाजार? बर ये. बर म्हणजे उद्या मथुरेचा बाजार. कोकणातील सारं काही दूध त्या गौस मामाच्या घरी जाते. काही दूध खाऊ तो गौस मामा दिवसेंदिवस उन्मत्त झाला आहे. त्याला गाड्या शिकवायचं दूध बंद करायला पण त्या अडवायला त्याच्या गौस मामाला अनावर होईल आणि आपल्याला ते साध्य करायचं आहे ते देखील होईल.
सुदामा, कामच तसं निघालं तर उद्या मथुरेचा बाजार भरणार आहे. त्या कोकणातलं सारं गवळणी दैदूत घेऊन जाते. हे दैदूत खाऊन तो कंस मामा त्यांचे दिवस उन्मत्त झाला आहे. त्याला धडा शिकवण्याची चांगली संधी साधणार आहे. तू नाही काम कर, तू आपल्या सर्व सौकर्यांना घेऊन गवळणींना आणून दे. तोपर्यंत मी देखील येतो. चल तर लावूया कामाला. धन्यवाद मित्रा. हॅलो हॅलो, रसिक प्रेक्षकातून आलेलं पारितोषिक निलेश टोंबरे 251 रुपये, संदेश रावणा 151 रुपये, दिव्या दिलीप गणपत टोंबरे 501 रुपये, वलिवंश कलामंच रत्नागिरी आपल्या आभार्यावर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
आपण चला जाऊया. मावशीला सर्व वाटांची माहिती आहे आणि त्यामध्ये पुढे जाऊन हो का? मग बोलवा त्या खुशीला. आता मावशीला तुम्ही काय खुशीला मी आणि असं म्हणे देवा 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 देवा. हो का? मग तू सांग ना तुझ्या आवडीला कशी अगदी पळत नाही.
अगे बाय 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 अगे बाय 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 अगे बाय 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 अगे बाय माझे चांगला ग माझा त्याला तर पहिल्यासारखा झेपतोय भाई माझं तुमच्यासारखं आहे होय मला जन्माची घरात कामं असतात भांडी घासायची असतात कपडे धुवायचे असतं शाळा करायचं कोण करता हा सारा गेला ना मेकअप करण्यातच गेला सकाळी उठल्यापासून मला सांगतोय हा पोर आहे ना शेम आयशीवर गेलाय नुसता भांडवला हे पोरा तुला जर एवढा उशीर झाला असेल ना तर हो मोर तुला कोणी अडवला नाही अरे बाय माझे बरं पण या पोराला सांगून ठेव म्हणजे तोंडात तोंड देऊ नको तर टाकी शब्द वा वा छान छान चला तर मग आता तुला काय झाला तो दिये बाय माझे त्या पोराला कशी टिका भरल्या काय ग मावशे आम्ही काय घेतलं विचारलं तू काय घेतलं हे कोण सांगणार माझा म्हातारीचं काय झालं नातमाग मला म्हातारी तोड बरं झालं म्हातारीचं मावशे जसं तुझा आमच्यावर भरोसा नाही ना तसा आमचा तुझ्यावर भरोसा नाही मावशी हो शांत हो आता बरं ऐक ना मी काय म्हणते तेवढं सांगतायत तर जरा सांग ना बरं असं म्हणतस आता एवढा आग्रह करता तो मन सांगता मग सांगते हा मी की नाही घेतला विकलीला लोण्याचा गोला ऐकता हो ना मी नाही घेतला विकलीला लोण्याचा गोला मला पूर्ण बरोबरच आला एवढंच चला मी काय म्हणते ते कधी छानसं गाणं म्हणला आपण हा घाट कधी चढू ना कळणार पण नाही
माझं काय झालं जुन्या जमान्यातली गाणी तुम्हाला हवा डिस्को पोरींना काय ठेका धरायला जमायचं आहे तू म्हण तरी गाणं आम्ही साऱ्या पोरी कशा ठेकत असतो का बरं हो बरं असं म्हणतात त्यामुळे मोरे आपण या ओलाटावरी लाटा वाजती दबा दबा 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 ओलाटावरी लाटा वाजती दबा दबा या 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 ओलाटा पुढच्या माया येत्या बाबा गायला या ओलाटा पुढच्या माया येत्या बाबा गायला या ओलाटली माया येत्या बाबा थांब ग बाई तू थांब तुझ्या या गाण्याने 4 पावलं पुढे नाही 4 पावलं मागे जाऊ हा ना मेली म्हणणारी हा ना मावशे काय ग अरे तरी मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या गाण्यावरती काय तुम्हाला जमायचं नाही आणि तुमच्या गाण्यावरती काय मला जमायचं नाही मी आपलं आश्चर्य मुलं होतं मग हा जा तू जा आपण जा गेली माझी मावशी गेली माझी मावशी आता की पण कशाला येतात तू आता जाता अगं नको का निघून येता आता नको ग म्हणजे लहानाची मावशी काय आता नको आम्ही पोरी येतो तू हो पुढे बरं असं म्हणतं मग या बघा बरं राधे आता एखादं छानसं गाणं तूच म्हण हो सलाम राग सावराग
हॅलो नमस्कार मंडळ. कोकणातील युट्यूबर्स आयोजित कोकणातील बहुरंगी नमन श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर दादर येथे 29 नोव्हेंबर रोजी ठीक रात्री 7:30 ला आहे. तर सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. श्री सेवा राघोबा राधाकृष्ण नमन मंडळ मोर्डे गवळीवाडी तसंच याच नाट्य नमन मंडळाकडून गवळणीसाठी 200 रुपयाचं बक्षीस. त्याचप्रमाणे सुप्रिया काजारे यांच्याकडून मावशीसाठी 200 रुपयाचं बक्षीस. बळीवंश कलामंच आपले आभार. धन्यवाद. सांगितलं होतं लवकर या, तरी शेवटी हात मारायला केली ना. त्याला ना हात तरी मारून बघता. पेंद्या, अरे पेंद्या जन्माचं राहिलं कुठं. वाकड्या, अरे वाकड्या आपण जन्माचा आवाज देत नाही बा. पेंद्या, अरे पेंद्या. अरे काय रे म्हणलं सुदामा? हा कुठं? इकडे जाय रे. अरे इकडे या लवकर. आलीला.
का बोलू म्हटलं काहीतरी करतोय बरोबर. अरे मी असं हावडच ना खाशील तर बोल बरोबर नाही काय नाही ते काम आणि हा गेला वसा ना तो टायमाला घमेनो भात खातो घमेनो मी जर मला बोलला ना 2 तास मी थांबणार आहे मला सगळं तुम्ही चिकवाय त्याला काय तर सांगू दे मोकला होते तू काय तर सांग मोकला होय एकदा आज सांगता मोकला कसा झाला दोन्ही तुशी बदलून झाल्या तू काय म्हणता तो त्याचा मला लुकडी झोपला ते लागले गल मध्ये आता राज्यात मध्ये पर्यावरण माझं त्याला हवं लागली म्हणून काय नाही सुद्या आपल्या मारतोय बाकी आहे हे पाहू ना तुमच्या काय झालं काय आधी दुसरी कराय त्याला कामाला गया अरे सुद्या या सांगितलं काय कामायचं सांगितलं अरे मी पण काय म्हणताय तू आम्हाला बोलवला कशाला रे कृष्णाला आपल्याला कामगिरी सांगितलं नाही कामगिरीवरला आठवला एकदम काय झालं आणि आता परत झाला काय सांग हा बरं माझा मला मोठा पत्ता बरोबर अरे हे अरे किती मोशी तुझी जीभ कुठे काय अरे मी बोलत नाही माझी वजन नको या ना दोघं जन्माची भांडणच आहे तो सुद्धा आपल्याला सांग बरं ऐका कृष्णाने सांगितलं आपल्या गोकुळाची पदवी गोकुळातच राहिलं पाहिजे ते आपल्याला मजुरी जाऊ द्यायचं नाही आहे पण आपल्या निर्णय काय भेटून निर्णय खायला तू भेटू काय झाला काय नाही परत सुरू झाला तुझं मरून द्या चौकली कुठे घ्या तरी सांग चौकली बघायचंय माझा बोलत हे नाही अच्छा कुणी येता जाय बोला कुणी बघू दे तेव्हा बघा कशा घाटात उभा पडले तेव्हा बघा अजून एवढ्या सगळ्या मुली अजून ह्याच्या काय यात नाही मी पटवला ना अजून सांगितलं नाही लग्नाला 15 दिवस कोणी गावत नाही म्हणून ह्याच्या काय यात नाही मी पटवला म्हणजे पटवणार अरे मेला पडला पोरीचा त्यांच्या पुढे कोणच कोण नाही अरे दीप काय तू बघ अरे मेला तर मला पण येत नाही अजून छान ना तू आहे बोलताय ना लक्षात बोलल्या काय झाला शांता मावशी जागृती पाहिला त्यांना जाऊन सांगा त्यांचा रस्ता आपण अडवून दिलाय त्यांना असं बाजारी जाता येणार नाही तर जाऊन सांगा मावशी म्हणणं आठवलं मला तर मला काय झाला माझा बोला तुम्हाला काय त्याला बाकड्या लग्न मग सांगशील काय त्यालाच मी आठवला अरे एखाद्या मला माझं पण केस होतं मॅडम अरे बोल बोल करून काय ना मुद्या मावशी आहेस ना अशी मशाल अंगावर कशी येते बोलायला जन्मता काय तुम्हाला गावाचे बोलाने बाजूला आम्हाला जायचं आहे मावशी आहे मी ऐकलं या साऱ्या गोकुळामध्ये तुला बदाबाद आहे म्हणून काय नाही या साऱ्या गोकुळामध्ये
बरं दही दूध पाहिजे त्याला त्या आता तू कोण राहिलेल्या तुला पण जायची धाव आहे मग तुला हवा आहे का आता परत कशाला आलास आहे काय सांगताय माझ्या पुढच्या वाटला काय आहे हा काय नाही पटकन बोलली चालायला घेतलं माझ्या पोरींचा या मावशीच्या रस्त्यातून अरे ह्या मावशीचा एक अजून बघितला नाही तुम्ही काय घेतली कमी समजलीस काय आम्ही पण बघतो काय केले काय अगं मी काय म्हणतो सगळ्या गावात बिया आहे काही तू निघून जा तुला काय मेल्या तू काय बोलतो आता काही कळत नाही पण मला काय हा बोलायला लागला की थांबत काय नाही माणूस तर खाया आता तुला पण मेल्या असं तुम्ही हाव किती तसं तुम्ही एकदम या तुमचा झाला नाही वाटवला का कृष्णाच्या सर्वांकडे त्याच्या सांगण्यावरून आम्ही तुमचा रस्ता अडवलेला आहे होईपर्यंत तुम्हाला बाजारी जाऊ देणार नाही अरे मग तुम्ही माझा रस्ता लावणार या मावशीचा बघता तुम्ही बोलायचा अगं हो ऐक ना आपला रस्ता अडवायला नाही त्यांचा झाला नाही ना वाटवला ना त्यांचा किस्सा का पण येतो ना तो म्हणजे जाऊ देत नाही म्हणतात आता पण मी बरं ऐकते मावशी आम्ही खूप दमलोय थोडा वेळ बसू का असं म्हणतात बरं तर मग तुम्ही बसा तर मी यांच्याकडे बघतो हा बघ जा बसा हे झालं तुझ्याकडून मोरगे त्याला घेऊन या
मला मेला फुकट खायला मागे बघा म्हणजे बाळ दुकान खाणाऱ्या माणसाचा आहे मला काय म्हणण्यासारखं नाही अगदी कुठे मागायचं का येणार तुझं काय तुम्हाला येतो हे मेल्या आता लाडीगुडी लावू नको आता परत कशाला नसेल तासा काय सांगता येईल मी आम्ही खायला पण उठली ना परत सांगतच मगाशी मेल्या आता परत कशाला नसेल तासा मला नाही बसवत माझी मानाची ढोबरा दुखतात माझी ढोबरा दुखतात
वृंदावनात जाऊन काही दिवस सांभाळ करा. मी घेतो यांचा समाचार. ठीक आहे का? काना, तू इथे आला सांगतो महाराज नासाडी करायला. नाही करा ती. आज तुम्हाला या त्रासातून कायमचा मुक्त करायला आलोय बघ. म्हणजे काय नाही पोरा, ह्या सगळ्या पोरी इकडे उभ्या तुझं ह्याच्या वातावरणाला काय करतं साहेब? अगं मावशी, तू यांना ओळखलं नाहीस? नाही बा. मावशी, हे आपले गोकुळचे राणा श्रीकृष्ण. बरं काय मला तर मला बघून आपल्याला अडवायला कशाला आलाय? राणा, आता तू तुझी ओळख पटवून दे. ठीक आहे मावशी, तुझा विश्वास नसेल पण प्रत्येक युगात मी विविध अवतार धारण करून तुमच्या साऱ्यांचं रक्षण करत राहणार. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम आणि आता तुझ्या समोर 8व्या अवतारामध्ये उभा आहे. एकदम बरोबर बोललात. आपण आमच्या आता बहिणीची नासाडी कशाला करायला लागतो? मावशी, तुम्ही आपल्या गोकुळातलं दही दूध त्या बदलमध्ये कंस नावाच्या नगरी घेऊन जाता. म्हणजे गाई मुले राखायचे आम्ही आणि दही दूध त्यांना नाही. मावशी, आता हे चालणार नाही. त्या कंस नावाला धडा शिकवायचा आहे. एकदा का त्याला धडा शिकवला की तुम्ही सर्वत्र बिनधास्त व्यापार करा. ना मामाची भीती राहणार ना कुणाचा धाक. बाबा एकदम बरोबर बोललात. पण हे पोरींनो, हे खरंच थोर पुरुष आहे, त्याला आपण शरण दिलं पाहिजे. राजे, आता मी काय म्हणता, माझ्या बागा जास्त माका द्यायचा ना. मला माझ्या जन्माची घरात काम आहे. मी आपला असतेच ती मुलं होता म्हणून. बरं हा यात आता ही दुसरी पोरं आहे, त्याला व्यवस्थित घेऊन घे. बरं या. चला का पोरी, आपल्याला सुद्धा निघायला हवं. काना, हे काय आता? असं कसं? आज तर राग झालाच पाहिजे. हो की नाही साहेब? होय.